महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 दशकाहून अधिक काळ दबदबा असलेलं पवार घराण्याचं राजकारण अजितदादा पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांची जागा घेतली असली तरी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं, पक्षाची जबाबदारी घेऊन खमक्या नेतृत्व करणं, या गोष्टींविषयी जरतरवर खूप बोललं जात आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार त्यांची मतं व्यक्त करतायत. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्षाचा विचार करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट जो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सक्रिय आहे, त्याचा विचारही इथं करावा लागेल. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांचा राजकारणातील वावर, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, शांत राहून विरोधकांची विकेट घेण्याची त्यांची हातोटी, सत्ताधारी असोत की विरोधक, या सर्वांसोबत असलेले त्यांचे संबंध, देशातील अत्यंत महत्त्वाचे उद्योजक आणि ज्यांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध असल्याचं बोललं जातं, त्या गौतम अदानींशी शरद पवारांची असलेली जवळीक, या सगळ्या बाबी आपल्याला नजरेआड करता येणार नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाची सद्यस्थिती पाहता पवार घराण्याचं राजकारण कसं राहणार याविषयी गावखेड्यापासून ते मुंबई दिल्लीपर्यंत चर्चा झडतात. त्यामुळे पवारांच्या राजकारणात आगे आगे देखो होता है क्या, हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं समजून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. शरद पवार 1968 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आले. तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा पवार संपले संपले म्हटलं गेलं, परंतु त्याच वेळी त्यांनी पुन्हा भरारी घेतल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. पण तो काळ पवारांच्या तारुण्याचा होता, ऐन भरातला होता. आता पवारांचं वय 85 वर्ष झालंय. शरद पवारांना त्यांच्या वयाचा उल्लेख केलेला आवडत नसला तरी जे वास्तव आहे ते आपण नाकारू शकत नाही. वयोमानामुळे ते आता राजकारणात सक्रिय राहू शकत नाहीत. राजकारणात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती ते आता करू शकणार नाहीत. पवारांच्या घराण्यात सध्या पहिल्या फळीत शरद पवार तर दुसऱ्या फळीत अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये कार्यरत होत्या. पण ज्याच्यावर पवार घराण्याच्या राजकारणाची मदार होती ते अजितदादा पवार विमान अपघातामध्ये अकाली निघून गेले. यामुळे महाराष्ट्राने एक उमदा राजकारणी गमावला असला तरी पवार घराण्यानं कर्ता पुरुष गमावलाय. त्यांच्या अकाली जाण्यानं पवार घराण्यासमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आणि सुप्रिया सुळे या केंद्रीय राजकारणात सक्रिय असून त्यांना पक्षीय संघटनाच्या कामामध्ये मर्यादा येतात. आणि पवारांच्या तिसऱ्या पिढीतले रोहित पवार हे आमदार आहेत. पार्थ पवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली, युगेंद्र पवारांनी विधानसभा लढवली, पण हे सगळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एकदम लहान पडतात. अजित पवार अजून 10-15 वर्ष जरी सक्रिय राहिले असले तरी पवारांची ही तिसरी जी पिढी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये सेट झाली असती. पण त्याआधीच अजितदादांचं निधन झालं आणि अचानक कोणताही विचार मनीधनी नसताना अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनी बारामती टेक्सटाईल पार्क असेल, विद्याप्रतिष्ठान किंवा इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून काम केलं. परंतु अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये काम करणं त्यांच्यासाठी आव्हान असेल. त्यातच पक्षाचं नेतृत्व देखील सुनेत्रा पवारांनीच करावं असा आग्रह वाढतोय. आता पवार घराण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळं ते एक येतील याविषयी शंका वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं कुटुंबातल्या मीटिंग चर्चा सुरू आहेत त्यावरून दिसतं. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर पवार कुटुंबातील लोकांना सोडून एकट्या सुनेत्रा पवार राजकारण करणार नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातली महत्त्वाची कारणं आपण बघूयात. अजितदादा हयात असताना म्हणजे अगदी आत्ताच्या महापालिका निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आलेले आपण बघितले. ती एकत्र येण्याची सुरुवात होती. दोन्ही गट जर एकत्र येणार नसते तर शरद पवार गटाने पुणे शहराचं नेतृत्व करणाऱ्या प्रशांत जगताप यांच्यासारख्या नेता सोडून दिला नसता. त्यावरूनच दिसून येतं की दोन्ही गट एकत्र येण्यावर ठाम होते आणि आहेत. महापालिका निवडणुकीला घड्याळ व तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन्ही चिन्हावर हे निवडणूक लढले. पण त्यानंतर लगेचच लागलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र केवळ घड्याळ या एकाच चिन्हावर लढायचा निर्णय राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं घेतला. आणि जयंत पाटील, शशिकांत शिंदे म्हणतात तसं जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा होणार होती. हे खरं वाटतं.
कारण अजित पवारांनी देखील अनेक पत्रकार परिषदेमध्ये, सभांमध्ये जेव्हा त्यांना तुम्ही एकत्र येणार आहात का विचारलं, की तुमच्या तोंडात साखर पडो म्हणून उत्तर दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा मग अचानक का थांबली गेली? तर त्याचं कारण म्हणजे अजितदादाच्या निधनानंतर लगेचच या प्रश्नावर खूप साऱ्या चर्चा घडवून आणण्यामध्ये अर्थ नाहीये. दोन्ही गट एकत्र आले तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना त्यांचं स्थान कमी होईल असं म्हणजे त्यांचं महत्त्व कमी होईल असं वाटतं किंवा ती भीती आहे त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून त्यांचा एकत्रीकरणाला विरोध दिसतो. तीच बाब छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत असू शकते. मात्र हे चारही नेते दोन्ही गट एकत्र येवो अथवा न येवो पुढच्या काही काळात म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भारतीय जनता पार्टीत गेलेले दिसतील. याचा अंदाज शरद पवारांसह सुनेत्रा पवार यांनाही असेल. त्यामुळं सुनेत्रा पवारांच्या हातात राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा येताच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणास सुरुवात होईल आणि एप्रिल 2026च्या मध्ये शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकत्रीकरणाची घोषणा होईल असं वाटतं. केंद्रात सुप्रिया सुळे पक्षाचा कारभार बघतील आणि राज्यामध्ये सुनेत्रा पवार आणि या दोघींच्या सोबत केंद्रात राज्यसभेमध्ये फार तो असेल, राज्यामध्ये रोहित असेल. मंत्री म्हणून सुनेत्रा पवारांसोबत काम करण्याची रोहित पवारांना संधी दिली जाईल. मंडळी खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाविषयी टिप्पणी करायला नको होती. फडणवीसांनी आपल्यासोबत अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी भाष्य केलं नसल्याचं म्हटलं आणि त्यावर शरद पवारांनी त्यांच्याशी का म्हणून चर्चा होईल असं म्हटलं. दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार असतील तर भाजपबरोबर निश्चित चर्चा होईल, पण ती केंद्रातल्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर होईल हे स्पष्ट दिसतं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. उद्योगपती गौतम अदानी आणि मोदी, अदानी आणि पवार हे संबंध पण सर्वश्रुत आहेत. हे मधुर संबंध लक्षात घेता आणि लोकसभेतील शरद पवारांकडच्या खासदारांची संख्या पाहता केंद्रातलं सरकार अधिक मजबूत करण्यासाठी मोदींना त्यांच्या 8 खासदारांची गरज आहे. त्यामुळे एकत्रीकरणाच्या गोष्टी केंद्रीय पातळीवर चर्चेला जातील. त्याची चर्चा राज्यस्तरावर होणार नाही. हे उघड सत्य आहे. त्यामुळे सध्या शरद पवार किंवा एकूणच पवार कुटुंबियाच्या पातळीवरती एकत्रीकरणाच्या चर्चेवर चुप्पी साधण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे पवार कुटुंबियाच्या दृष्टिकोनातून अजितदादांच्या पक्षाची सर्व सूत्र ही सुनेत्रा पवारांच्या हातात येणं महत्वाचं आहे. उपमुख्यमंत्री होऊन अर्ध काम तर झालेलं आहे. आता राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्या की पुढच्या गोष्टी पवार कुटुंबियांना सहजपणे घडवता येतील. त्यानंतर सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या हाती फारसं काही राहणार नाही. हा विषय झाला दोन्ही राष्ट्रवादीच्या अंतर्गतचा. पण 2029च्या विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करतो. त्यावेळी राष्ट्रवादीची स्थिती कशी असेल? अजितदादांसारखा नेता त्यावेळी त्यांच्याकडे नसणार आहे. शरद पवार आणखी 3-3.5 वर्षानंतर सक्रिय राजकारणात नसणार आहेत. ते सभा घेऊ शकणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार म्हटल्यावर इतर पक्षांबरोबरच राष्ट्रवादीमधले किती आमदार आणि किती नेते भाजपाकडे जातील जे आतापर्यंत गेलेले आहेत याविषयी आज तरी ठामपणे सांगणं अवघड आहे. अनेक जण जातील एवढं मात्र नक्की. त्यामुळं पवारांसमोर राजकारणात टिकून राहण्याचा प्रश्न होताच, परंतु अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर तो प्रश्न खूप मोठा झालेला असेल. 9 फेब्रुवारीला अजितदादांच्या निधनाला 13 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर अजितदादांचा अपघात आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं एकत्रीकरण अशा अनेक महत्वाच्या विषयासंबंधी पवार कुटुंबाकडून अधिकृतपणे बोललं जाईल अशी एक हिंट आमदार रोहित पवारांनी दिलीच आहे. त्यामुळे त्याकडे आपण लक्ष ठेवून राहू आणि यासह इतर महत्त्वाच्या घडामोडींच्या विश्लेषणासह आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि याविषयी संबंधीचं जे तुमचं मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.